व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आम्ही आलो होतो मढीला. मढीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात. नाथ संप्रदाय हा सगळ्यात मोठा संप्रदाय आहे, नवनाथचा आपण ज्यांना म्हणतो. तर मढी हे सुप्रसिद्ध समाधी घेतली आहे आणि खूप करोडो संख्येने पूर्ण भारतामधून इथे लोक जास्त प्रमाणात येतात. भक्तिभाव श्रद्धेने इथे लोक येतात. महाराष्ट्रात नाथांचं खूप मोठं वास्तव्य आहे. भक्ती भाव श्रद्धा याची शिकवण हे नाथ देतात. मढीला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त हे मढीला आले होते लांब लांबवरून. जसे की महाराष्ट्रातून काही परप्रांतातून लोक देवाच्या दर्शनासाठी मढीला येतात. अनेको भक्त नाथ भक्त तिथे येतात आणि नाथाचं वास्तव हे धर्मकल्याणासाठी झालेलं वास्तव्य आहे. धर्माची स्थापना करण्यासाठी नाथांनी अवतार घेतला आहे. नवनाथ नारायणांचा अवतार आहे, ते म्हणजे मढी, मायंबा तसेच इतर स्थानावर नाथनी जन्म घेतला आहे. बघू शकता तुम्ही, हे सर्व काही मढीचं आहे. मढी देवस्थान हे खूप श्रद्धा भक्तिभाव देवस्थान आहे. अनेक लोक अनेक शेकडो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. काल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती मढीला मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे सांगा. जिवंत समाधी घेतली आहे मढीमध्ये आणि हे एक महान देवस्थान आहे. हे महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे मित्रांनो. तसेच या देवस्थानामध्ये सिंगर आकाश शिंदे यांनी नाथासाठी गाणे काढलेले आहे, गाणे म्हटले आहे. मोठमोठे लोक, मोठमोठे सिंगर लोक तसेच स्टार लोक या ठिकाणी येतात दर्शनासाठी आणि मोठमोठे सेलिब्रिटी पण दर्शनासाठी येतात. सर्वात प्रसिद्ध स्थान म्हणजेच मढी देवस्थान, तसेच मायंबा देवस्थान, चैतन्य गुरु मच्छिंद्रनाथ यांचे देवस्थान म्हणजेच मायंबा देवस्थान, ज्याला आपण सावरगाव म्हणतो. तर सावरगावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. खूप मोठ्या प्रमाणात भक्तजन आले होते. नाथाचे भक्त या पूर्ण भारत देशामध्ये सर्वात जास्त कोणाचे भक्त असेल ते नाथाचे भक्त आणि करोडोच्या संख्येने भक्त आले होते मित्रांनो. मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मढी देवस्थानला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भक्तजन येतात. त्यांचा जन्म म्हणजे देवांचा जन्म. धर्मसंकल्पनासाठी धर्मकार्यासाठी नाथाने पृथ्वीवर जन्म घेतला आणि त्यांचे काम चालू राहिले. खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या गोष्टी वाईट गोष्टींचा संहार करण्यासाठी जन्म घेतात. तसेच देवानी पण जन्म घेतला नवनाथाच्या रूपात. तसेच कानिफनाथ महाराज, मच्छिंद्रनाथ महाराज, चैतन्य श्री, जालंधरनाथ महाराज, नागनाथ महाराज, चिरपटीनाथ महाराज, अडभंगीनाथ महाराज हे अनेक नाथ जन्माला आले आणि धर्मकार्य सुरू ठेवले. आणि हत्तीच्या कानात जन्म झाला कानिफनाथ महाराजांचा. हे एक आनंदाचा सोहळा आहे. अनेको भाविक भक्त दर्शनासाठी येतात. बघू शकता रांगा लागल्या आहे, खूप लांब गर्दी खूप आहे. मनामध्ये भक्तिभाव पाहिजे, देव कुठे पण असतो. बघू शकता खूप लांब रांगा आहे मित्रांनो. तुम्ही पण नाथ भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये आदेश अलख निरंजय असेल या.
ओम नमो कालिनाथाय नमः. धर्माची स्थापना करण्यासाठी देव अनेक रूप धारण करतात आणि धर्म कर्म सत्य स्थापनेसाठी जन्म घेतात. आपली भूमी म्हणजे संतांची भूमी आहे, नाथांची भूमी आहे. आपले भाग्य आहे की आपण या भूमीमध्ये आहो. आपण महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र म्हणजे एक आदर्श राज्य नव्हे तर एक जगात सर्वात मोठं आणि एक लोकप्रिय राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य. त्याचं कारण एकच, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सारखे महान राजे, द किंग ऑफ महाराष्ट्र ज्यांना म्हणले जाते, ते फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण भारत देशाचे राज्य आहे. आणि एक असे आदर्श व्यक्ती या देशामध्ये होऊन गेले. कालिनाथाय नमः. आदेश. भक्तिभाव मनामध्ये असला तर देवाची ओढ होते, देवाची आठवण होते. त्यामुळे धार्मिक स्थळाला गेले पाहिजे. धर्मकर्म हे माणसाचं कर्तव्य आहे, ते माणसाने केलं पाहिजे. ज्ञान हे सर्वोपरी आहे. ज्ञानापेक्षा मोठा कोणीच नाही. त्यामुळे धर्म कर्म ज्ञान सत्य असलेच पाहिजे. ज्ञानकोटिवासरं भवापितारकं परं नीलकण्ठविकसितातदायकं त्रिलोचनं. ज्ञानकोटिदायकं त्रिलोचनं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा मित्रांनो. नाथ संप्रदाय हा खूप मोठा संप्रदाय आहे. नाथाचे वास्तव्य महाराष्ट्रामध्ये तसेच बंगाल प्रांतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि या महाराष्ट्राचं भाग्य आहे की या महाराष्ट्रामध्ये नाथांचा जन्म झाला. जय गुरुदत्त. नमामि शनीशान निर्वाणरूपं न ब्रह्म्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं. नमो विश्वनाथं. नमामि तत्त्वं ज्ञानं सर्वोपरि सर्वविश्वनाथं. परमानि विश्वनाथं. विश्ववन्दे जगद्गुरु.